5 क्वेश्चन टाकलेले आहेत. तर आन्सर सॉल्व्ह करा 1-2 मिनिटांमध्ये. स्टुडंट येतात, काही जॉईन होतील. तोपर्यंत ज्यांनी सॉल्व्ह केलं नाही त्यांनी सॉल्व्ह करायचं. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग एव्हरीवन. ओके. Hi, hello, good morning everyone. गुड मॉर्निंग पासून गुड आफ्टरनून झालं. पाणी संपलं आणलेलं. 5 पासून आपण इथं बसलेले आहोत. तुमच्यापैकी काही जण पण उठलेले होते आज 5 ला, आहे की नाही? मॉर्निंग लेक्चर अटेंड करतायत. व्हेरी गुड. कंटिन्यू अटेंड करा. जे आजपासून स्टार्ट केले त्यांनी पण, जे आधीपासून अटेंड करतायत त्यांनी पण, जे येत नाहीत त्यांनी पण ट्राय करायचं. नो प्रॉब्लेम. चलो 5 MCQ ट्राय करा. मी नोट्स टाकलेले आहेत ग्रुपवरती. पुढचं जे होणार आहे ते पण टाकलेत. काही जण दिले एवढं लय लिहायला सर, एवढं लय राहते का सर? म्हणजे मी एकदाच टाकलं. पोटेन्शिओमीटर पर्यंत चालू होतं आपलं, प्रिन्सिपल पर्यंत. त्याच्या पुढचं पण टाकलेलं आहे. ते तुम्हाला कळेल का? नाही कळणार. मग गॅरंटी म्हणजे आपली काय गरज होती जर तसं जर कळत असलं तुम्हाला तर. मग मी आहे की फक्त तुम्हाला ते लिहायला नोट्स टाकल्यात. काही जणांना वाटलं सरनं नोट्स टाकलं म्हणजे सरनं काम सारलं की काय, आता सरनं शिकवणार नाहीत की काय, आहे का नाही? नाही, मला माहिती आहे की ते फक्त तुम्हाला लिहायसाठी आहेत. आपण जिथपर्यंत लास्टच्या लेक्चर मध्ये डिस्कशन केलं होतं तिथून कंटिन्यू करणार आहोत. ओके चलो, गुड मॉर्निंग. आलेत सर्वजण. आन्सर टाका बरं मला 5 क्वेश्चनचे, किंवा मी आन्सर टाकवतो, तुम्ही प्रामाणिकपणे मार्क टाका. तुम्ही एवढे प्रामाणिक तर आहातच की, आहे का नाही? अतुलने टाकलेले आहेत याच्यामध्ये क्वेश्चन्स. तर आन्सर पहा, मी सिरीज वाईज टाकतोय. बी सी 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 ये हा 5 MCQ चा प्रोग्राम डेली असेल. आपल्याला 5 MCQ तुमच्यापैकीच कोणतरी ते देणार आहे याच्यामध्ये. आणि आपल्याला फक्त दररोजच्या दररोज आपला अभ्यास होतोय का नाही हे चेक करण्यासाठी ते MCQ आहेत. ज्याप्रमाणे विस्टोन ब्रिज नेटवर्कचे वगैरे MCQ टाकले गेलेले आहेत. आणि शक्यतो ट्राय करा की उद्याचे MCQ हे कालच्या लेक्चर वरती असले पाहिजेत. म्हणजे आता उद्या कोण काढणार आहे मी रॅन्डमली सांगणार आहे कोणाला पण. आपापली वार लक्षात ठेवायची. इथं 12वीला कोणती वार होते जे काढत होते त्यांनी रिप्लाय करा बरं. म्हणजे तीच वार देता येतील का तुम्हाला? पाहू द्या मला. 12वीला पण हे विद्यार्थी करत होते आपल्या लेक्चर मध्ये. जर तुमचे जर वार फिक्स असले, पहा की कोणाचा शनिवार फिक्स असू शकतो, कोणाचा मंगळवार फिक्स असू शकतो. जर फिक्स केलं म्हणजे तुमच्या पण लक्षात राहतं. आता एव्हरी मंडे अतुल विल पोस्ट 5 क्वेश्चन, बरोबर आहे? तर ओके, मंगेश 15. ओके, तर उद्या अंजली एक क्वेश्चन पोस्ट करेल. मला पाठवायचे, सेंड करायचे क्वेश्चन 5. म्हणजे तुम्हाला माहिती आहे कसे काढायचे जास्त, त्यामुळे सांगतोय मी की उद्या अंजली पोस्ट करेन क्वेश्चन. ठीक आहे?
उद्या आणि परवा पण 2 दिवस. कोणता दिवस आहे उद्या? मंगळवार. मंगळवार बुधवार. ओके चलो 5 क्वेश्चन विथ आन्सर. ओके त्याच्यानंतर जे काढत होते गायत्री काढत होते, गायत्रीचे 2 दिवस असतील. अजून शर्वरी शुभम जर असतील मी सांगतो, रॅन्डमली सांगतो, ते वारं फिक्स करून ठेवा तुम्ही तुमच्यासाठी. ओके चलो डन. आणि आजचे मार्क पाठवा की मला. आजचे मार्क पहा. मंगेशचे मार्क आलेत माझ्याकडे. बाकीच्यांचे ओ अरे बाप रे 20 व्हेरी गुड. डन 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 व्हेरी गुड. चलो बाकीच्यांचे निकिता 15. ओके चलो सर्वांनी मार्क पाठवायचे. 5 MCQ. मला बोर होत होतं म्हणून टाकलं का मी. मला काही काम नव्हतं, मला घरी टाइमपास होत नव्हता म्हणून सरनं असं केलं. ते खूप फायद्याचं आहे तुमच्यासाठी. दररोजच्या दररोज अभ्यास तुम्ही करताय का नाही ते चेक करण्यासाठी. सो जे काही सांगतोय ते व्यवस्थित फॉलो करायचं त्याला गप आहे की नाही. ओके व्हेरी गुड 20. बर तर सुरू करूयात मग आपल्या लेक्चरला. काय प्रॉब्लेम काय? काहीच नाही. ओके रेडी. अरे 40 कुणाला पडले रे? 20 मार्कची एक्झाम होती. पहा 5 क्वेश्चन म्हणजे 4 मार्काचा इच. 20 आउट ऑफ क्वेश्चन असतात. सो स्टार्ट. ओके चलो स्टार्ट करते हैं. कभी तो बादल बरसे कभी जो. चल तर पहा करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये आपण किर्चॉफ्स लॉ पासून स्टार्ट केलं होतं. किर्चॉफचे 2 लॉ पाहिले आणि त्याच्यानंतर आपण डिव्हाइसेस मध्ये आपण पाहिलंय की व्हीटस्टोन नेटवर्क कसं वर्क करतं त्याचं प्रूफ पाहिलं युजिंग किर्चॉफ्स लॉ. आणि त्याच्यानंतर बेस्ड अपॉन व्हीटस्टोन प्रिन्सिपल वी हॅव स्टडीड. कोणतं इन्स्ट्रुमेंट स्टडी केलं? मीटर ब्रिज, ज्याच्यामध्ये वायर 1 मीटर असतं. आणि मीटर ब्रिजचा यूज काय आहे परत? टू फाइंड द अननोन रेजिस्टन्स. फॉर्म्युला काय आहे मीटर ब्रिजचा? x अपॉन r इज इक्वल टू L1 अपॉन 100 मायनस L1. त्याच्यामध्ये प्रोबेबल एरर आणि प्रिकॉशन सुद्धा पाहिलेले आहेत आपण कसे घ्यायचे ते. आणि लेफ्ट गॅप मध्ये रेजिस्टन्स असतो त्यांचं प्रिन्सिपल सर्व. ओके नो प्रॉब्लेम, चुकून होऊ शकतं कारण. ओके व्हेरी गुड. चल तर आणि मी जसं की सांगतोय की ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला पण सवय नाहीये, ऍक्च्युली आम्हाला पण सवय नाहीये. तुमच्याकडून चुका होऊ शकतात, आमच्याकडून पण चुका होऊ शकतात. काही म्हणजे येडवाकडं टाईप होणे. जर मुद्दाम करत असाल तर आम्हाला नक्कीच कळतं, पण काहीतरी झालं समजा चुकून टाईप झालं तर आपण याच्यामध्ये लगेचच ती चूक दुरुस्त करून पुढे जायला पाहिजे. नक्कीच. ओके चलो. आणि जे मुद्दाम करतायत त्यांचं मी पाहतोय, मी त्यांच्यासाठी वेगळी सिस्टीम आहे आपल्याकडे. ओके चल. सो मीटर ब्रिज डिस्कस करत होतो. मीटर ब्रिज आपण स्टेप बाय नाही, मीटर ब्रिज नाही सॉरी, पोटेन्शियोमीटर डिस्कस करत होतो. पोटेन्शियोमीटर त्याच्यामध्ये मीटर ब्रिज मध्ये मला एक अजून राहिलं होतं, आपण काय स्टडी केलं होतं? केल्विन मेथड. केल्विन मेथड कशासाठी फाइंड करतात सांगा बरं चला फास्ट आन्सर. केल्विन मेथड. रेकॉर्डिंग स्टार्ट केली का रे मी? ओके चलो. केल्विन मेथड रेजिस्टन्स साठी करतात का? ओमकार. आणि ते करत असतील तर कोणाचा रेजिस्टन्स? कारण हे सर्व रेजिस्टन्स साठीच आहे. ओमकार. सो गॅल. गॅल म्हणजे गॅल्व्हनोमीटर. ओके व्हेरी गुड. चलो रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर फाइंड करण्यासाठी केल्विन मेथड वापरली जाते आणि त्याच्यामध्ये जे काही चेंजेस करावे लागतात आपल्याला ते आपण पाहिले. आर ऑफ जी. व्हेरी गुड. ओके. पोटेन्शियोमीटर पाहत असताना आता तुमच्याकडे लिहिलेल्या नोट्स पण आहेत. मला वाटतं लिहिलेली वही बाजूला ठेवावी आपण आता, कारण जरा सोपं जाईल तसं. पोटेन्शियोमीटर स्टेप बाय स्टेप एकदम, ते लेक्चर जर कोणी केलं नसेल तर ते पहा, कारण ते समजणार आता नाहीच आहे तुम्हाला. मला वाटतं बऱ्यापैकी होते आणि लेक्चरला. तर स्टेप बाय स्टेप आपण त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी पाहिलेल्या आहेत. कोणत्या पाहिलेल्या आहेत? की पोटेन्शियोमीटरचं जे वायर आहे
त्याच्यावरती पोटेन्शियल डिफरन्स डिपेंड असतो. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स is directly proportional to the length of the wire. The length of the wire किंवा लेंथ बिटवीन टू पॉइंट्स. आणि त्याच्यामध्ये गोष्ट आपण पाहिली होती की पोटेन्शियल डिफरन्स इज डिक्रीजिंग अलॉंग द करंट, ते पण पाहिलं होतं. आणि अजून त्याच्यामध्ये आपण अजून एक गोष्ट पाहिली होती की जेव्हा आपण बॅटरी रिव्हर्स डायरेक्शनने लावतो तेव्हा या दोन पॉइंट मधला जेवढा पोटेन्शियल असेल तेवढी जर बॅटरी इथे लावली आणि बॅटरी कशी कनेक्ट केलेली आहे अपोजिट साइडने, तेव्हा मात्र या ब्रँच मध्ये करंट फ्लोईंग हा 0 असतो. दिस इज द मेन प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. तिथे एक क्वांटिटी सुद्धा डिफाइन केली गेलेली आहे, पोटेन्शियल ग्रेडियंट. नक्कीच हे तुम्ही लिहिला असाल पण मी लास्टच्या लेक्चर मध्ये घेतलं नव्हतं. काही जणांना वाटलं हे घेतलं नाही, पण का लिहायला दिले? मी सर्व पुढचं याच्यापर्यंत तुम्हाला लिहायला दिलेलं आहे नोट्स. सो पोटेन्शियल ग्रेडियंट, कोणताही ग्रेडियंट जो असतो तो पर युनिट लेंथ असतो, per unit length. So potential gradient is a potential drop per unit length, or we can say that potential difference between a 2 point upon length between 2 points. Potential difference between 2 points upon length between 2 points. It is denoted by letter K. Now if we measure the potential difference between a point A and B, suppose, then we will calculate the length of AB. And as in our diagram, A is a starting point, B is a end point. Therefore, potential VAB means the potential across a whole wire, and length of AB means the length of a whole wire. If we select 2 points between the wire, that is a delta V between AC, then we should use the length between AC, right? आणि याचसाठी जर पोटेन्शियल व्ही, टोटल पोटेन्शियल जर मी व्ही ए बी लिहिलं तर पोटेन्शियल व्ही ला काय लिहू शकतो मी? व्ही इज इक्वल टू काय लिहू शकतो? व्ही इज इक्वल टू आय इंटू आर, राईट? V is equal to I into R. Therefore, current through wire into resistance of wire AB upon length of AB. We can again say that resistance per unit is another quantity. So formula will be I into sigma, where sigma is a resistance per unit length. So you should remember these two important points for potential gradient. Potential gradient is a potential per unit length of the wire, and it is a constant for potentiometer wire. This principle आहे ना, potential difference upon length ही या वायरची कॉन्स्टंट आहे. मग त्याच्यामुळे डेल्टा व्ही बाय एल, मग ए बी पॉइंट घेतले तर लेंथ पण ए बी ची, एसी पॉइंट घेतले तर लेंथ पण एसी ची, आणि त्याच वरून आपण आय इंटू सिग्मा हा सुद्धा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. नक्कीच तुमच्याकडे लिहिलेला आहे असं समजतोय मी. आणि पुढचा पॉइंट आपण कंटिन्यू करूया. एक एक्झाम्पल घ्या पोटेन्शियल ग्रेडियंट वर. पोटेन्शियल ग्रेडियंट वरती एक्झाम्पल घ्यायचे. resistance of potentiometer wire, resistance of a potentiometer wire resistance of potentiometer wire is given as 500 ohm, 500 ohm. Length of wire is 2 meter. Length of wire is 2 meter.
wire is connected across a cell. Wire is connected across a cell. मी असे मुद्दाम प्रॉब्लेम आणि लिहून का देतोय, डायरेक्ट तुम्हाला आर इज इक्वल टू एल इज इक्वल टू का नाही देत, कारण बऱ्याच जणांना असं दिले की सॉल्व्ह करता येते पण ते प्रॉब्लेम वाचून सॉल्व्ह करता येईना झाले, त्याच्यामुळे अशा प्रॉब्लेम देते मी की वायर इज कनेक्टेड अक्रॉस अ सेल ऑफ EMF 20 व्होल्ट, ऑफ EMF 20 व्होल्ट. EMF 20 volt having internal resistance 100 ohm, having internal resistance 100 ohm. Find out the potential gradient of a wire. Find out the potential gradient of wire. राईट, क्वेश्चन तुमच्याकडे लिहिलेला आहे. तर याच्यामध्ये आपण आधी सर्वप्रथम काय करूया की आपल्याला डायग्राम काढता येईल का, डायग्रामने थोडंसं आपल्याला लक्षात येईल की नेमकं काय आहे. आपल्याला जर कन्सेप्ट कळली असेल तर नक्कीच काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. एक वायर आहे, सपोज AB वायर घेतली, याच्या अक्रॉस मी एक सेल लावला EMF ज्याची की व्हॅल्यू दिली. याचा इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे याच्या सोबतचाच रेजिस्टन्स आपल्याला दिलेला आहे. बॅटरीचे सेलची व्हॅल्यू दिलेली आहे 20 व्होल्ट आणि याचा ओहमचा रेजिस्टन्स आहे 100 व्होल्ट. and the resistance of this wire is a 500 ohm. We have to find the potential gradient, that is K. We have formula that is V of wire AB upon length of wire AB. Then potential drop across wire AB is not given. हा 20 व्होल्टचा जो पोटेन्शियल आहे, 20 व्होल्टचा जो पोटेन्शियल आहे ते दोन जणाला देतोय. कोणाला? याचा इंटरनल रेजिस्टन्स सुद्धा आहे, तो सुद्धा काही पोटेन्शियल खाणार आहे आणि मग काही पोटेन्शियल हे वायर खाणार आहे. आपल्याला माहिती नाही की वायरला किती भेटाले, पण इथे या पूर्ण सर्किट मध्ये करंट सेम आहे. सो वी कॅन राईट VAB इज इक्वल टू I into resistance of wire AB. It is very important. हे व्होल्टेजला काय लिहू शकतो मी, इथे जे व्होल्टेज आहे त्याला काय लिहू शकतो मी, V is equal to I into R of AB upon length of AB. आणि again this I can be calculated as a total current in this circuit. Total current in this circuit is battery EMF is 20 volt upon total resistance is a capital R plus small r. So V by R plus R, this resistance is a total resistance and length of resistance resistance of wire AB should be capital R upon इथे परत काय येणार, ही लेंथ येणार. तुम्हाला कुठे कुठे हा फॉर्म्युला सुद्धा भेटेल पोटेन्शियल ग्रेडियंटचा, घाबरायचं नाही. हा नवीन फॉर्म्युला काय आहे, किंवा हा फॉर्म्युला असा लिहिला जातो, V म्हणजे EMF ऑफ सेल अपॉन R plus R, where R is resistance of wire, R is small, R is internal resistance of a battery, and then capital R by L किंवा यालाच सिग्मा सुद्धा लिहिला जातो. सो नवीन फॉर्म्युला एक अजून होईल ER plus R इंटू सिग्मा. 100 फॉर्म्युले तयार करू शकतो, 100. फक्त तुमची पाठ करायची तयारी असली पाहिजे. राईट. तर आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवूया. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो ऍक्च्युअली. तर ही V आहे 20 अपॉन R आहे 500 प्लस हे स्मॉल r आहे 100 इंटू परत कॅपिटल R आहे 500 अपॉन लेंथ आहे किती दिलेले 2 मीटर. हे तुम्ही कॅल्क्युलेशन पार्ट
कॅल्क्युलेट करायचं आणि लिहून घ्यायचं. वाटलं तर हे दोन फॉर्म्युले आपण अजून नोट डाऊन करून ठेवू शकतो. काय येतं आन्सर तोपर्यंत सांगू शकता. ज्यांचं लिहिणं झालं त्यांनी ते कॅल्क्युलेट करून सांगू शकता. हम्म. 8.3 राइट. व्हेरी गुड गायत्री. 8.3 राइट. शर्वरी 25/3. ओके चलो. राइट. व्हेरी गुड. ओके. सो डन. अजून एक प्रॉब्लेम घेऊया आपण, म्हणजे आपल्याला पोटेन्शियल ग्रेडियंटचा कन्सेप्ट क्लिअर होईल. लिहा. सिग्मा ऑफ वायर इज 5 ओहम पर मीटर. ओके. सिग्मा ऑफ वायर इज 5 ओहम पर मीटर. Sigma of wire is 5 ohm per meter. Length of wire is 7 meter. Length of wire is 7 meter. External resistance is 5 ohm. External resistance is 5 ohm. Connected of cell 10 volt. Of cell 10 volt. Of cell 10 volt along the wire. Then find out K. K is a potential gradient. Find out K. चला ट्राय करता का. फॉर्म्युले तुम्हाला दिलेत, हे शॉर्टचे फॉर्म्युले दिलेत तुम्हाला. हा डायरेक्ट फॉर्म्युला वापरून किंवा ट्राय करा डायग्राम बनवायचा. ट्राय करा. डायग्राम बनवल्यावर तुम्हाला क्लिअर होईल. एकदम छोटा कन्सेप्ट आहे पण किचकट कन्सेप्ट आहे हे सांगतोय आम्ही. बऱ्याच जणांना हे लक्षात येत नाही. काय पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे पोटेन्शियल पर युनिट लेंथ हे झालं की. पहा पूर्ण क्वेश्चन काय आहे. सिग्मा ऑफ वायर इज 5 ओहम पर मीटर. लेंथ ऑफ वायर इज 7 मीटर. External resistance of 5 ohm and cell 10 volt is connected along the wire. Then find out the value of K. No.
नाही. लक्षात घ्या 1.25 करेक्ट शुभम. आन्सर इज 1.25. त्याच्यामुळे म्हटलं होतं मी कन्सेप्ट याच्यामध्ये काही विचारू शकतात. तुम्हाला काय दिलंय की एक वायर दिलंय, याच्या अक्रॉस एक एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे. इथं काय दिलं होतं बॅटरीचाच इंटरनल रेजिस्टन्स, पण तो सुद्धा आपण कसा कन्सिडर केला होता एक्सटर्नल. इथं ऑलरेडी एक्सटर्नल आहे, इथं बॅटरी आहे. बॅटरीचा इंटरनल अजून दिला असता तर तो याच्यामध्ये ऍड करायचा, लक्षात असू द्या, पण इथं दिला नाहीये. आणि इथं हा पॉइंट ए असणार, हा पॉइंट बी असणार. इथे दिलंय 10 व्होल्ट, याचा सिग्मा दिलाय 5 ओहम पर मीटर, याची लेंथ दिली 7 मीटर. के इज इक्वल टू सिग्मा असलेला फॉर्म्युला काय आहे, आताच सांगितलं मी काय आहे सिग्मा असलेला फॉर्म्युला, ई अपॉन आर प्लस आर इंटू सिग्मा, एवढंच आहे आपल्याला. मग ई आहे 10 व्होल्ट अपॉन, आता हे कॅपिटल आर म्हणजे या वायरचा रेजिस्टन्स तर दिला नाही सर, रेजिस्टन्स पर युनिट लेंथ दिले म्हणजे सिग्मा दिले. सिग्मा इज इक्वल टू असतं आर बाय एल, देअरफॉर आर इज इक्वल टू सिग्मा इंटू एल. एका मीटरला जर 5 ओहम रेजिस्टन्स असेल तर 7 मीटरला 35 ओहम रेजिस्टन्स असू शकतो सर. 35 प्लस हा एक्सटर्नल रेजिस्टन्स 5 वर इथं असतं सिग्मा डायरेक्ट 5, किंवा तुम्ही 35/7 जरी घेतला तर हे 5च येणार आहे. and the value of this is right, and value of this is 1.25. क्लिअर आहे का पहा, क्लिअर झालं का आता? ओके चल. त्याच्यामुळे म्हटलं हे असा अजून एक नवीन फॉर्म्युला पण असू शकतो, पण नेमकं काय आहे, हा ई म्हणजे ईएमएफ कनेक्टेड, हा सिग्मा म्हणजे रेजिस्टन्स पर युनिट लेंथ आहे. रेजिस्टन्स म्हणजे तो वायरचा रेजिस्टन्स आणि लेंथ म्हणजे सुद्धा त्या वायरची लेंथ. आणि इथे म्हणजे टोटल रेजिस्टन्स असतो. टोटल रेजिस्टन्स म्हणजे तो वायरचा लेंथ, वायरचा रेजिस्टन्स, परत एक्सटर्नल रेजिस्टन्स असेल किंवा बॅटरीचा. चला मग एक तुम्ही शॉर्ट फॉर्म्युलाच लिहून घेऊ शकता. अजून एक आपला तयार झाला, ई अपॉन टोटल रेजिस्टन्स, जे जे रेजिस्टन्स आहेत सर्किटमध्ये ते, इंटू इथे सिग्मा लिहा किंवा सिग्मालाच रेजिस्टन्स ऑफ वायर लिहू शकता आणि अपॉन लेंथ ऑफ वायर लिहू शकता. हे आहे पोटेन्शियल ग्रेडियंट. खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे, कन्सेप्ट न कळता डायरेक्ट पाठ करून वापरू शकता तुम्ही. तेच तर पाहिजे सर, नाही इम्पॉसिबल. डन डन डन. ओके चलो. तर आता आपण सुरू करत आहोत युजेस ऑफ पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियल ग्रेडियंट सर्वांचं क्लिअर असलं पाहिजे. पोटेन्शियल ग्रेडियंटची कन्सेप्ट आपण पुढे पण वापरणार आहोत. सो युजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ज्याप्रमाणे तुमच्या नोट्स मध्ये लिहिलेले आहे, 3 युजेस आहेत टोटल. टू फाइंड द ईएमएफ ऑफ सेल, टू कम्पेअर ईएमएफ ऑफ सेल्स अँड टू फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. सेल सेल सेल. खुश खबर खुश खबर खुश खबर. काय आहेत 3 युजर के 3 युजेस? ईएमएफ ऑफ सेल फाइंड करायचे आपल्याला. टू फाइंड द ईएमएफ ऑफ सेल हा लगेचच यूज पाहणार आहोत. दुसरे 2 काय आहेत, प्लीज नोट्स रेफर करा. दुसरे 2 युजर म्हणजे तुमच्या बाजूला नोट्स आहेत असं समजतोय आता मी. तुम्हाला लिहाय दिले याचा अर्थ तुम्ही त्या नोटबुक मध्ये लिहून घेतलेले आहेत. आता प्रॉब्लेम
या नोट्सच्या नंतर तुमच्याकडे असल्या तरी चालते, बरोबर आहे का नाही. एवढा थेरी पार्ट झाला की याच्यानंतर प्रॉब्लेम, आणि तिथे मेन्शन करा की प्रॉब्लेम याचे इथं आहेत, पोटेन्शियल ग्रेडियंटचे प्रॉब्लेम झाले. आता यूज पाहूया आणि त्याच्यावरती प्रॉब्लेम पाहूया. आपण नेहमी असंच करतोय, पण अजून कोणाकोणाला कळलंच नव्हतं आतापर्यंत आपण तसं करतोय. ते थेरी आणि प्रॉब्लेमच घेतोय, आणि जर प्रॉब्लेम कमी वाटले तर आपण चॅप्टरच्या शेवटी प्रॉब्लेम घेतो. ओके, सो याच्यामध्ये फाइंड ईएमएफ ऑफ सेल याचा यूज आपण स्टडी करत होतो. तर त्याच्यामध्ये पहिला यूज तेच आहे, टू मेजर ईएमएफ सेल, टू फाइंड ए मेजर ईएमएफ सेल. आणि तुम्हाला डायग्राम सुद्धा दिलेली आहे नोट्स मध्ये, की डायग्राम मी ज्याप्रमाणे सांगितलं होतं, इथे बॅटरी असेल, एक मोठी बॅटरी, इथं जर असं 2 दांड्या का काढल्यात याचा अर्थ मोठी बॅटरी घेतली त्यांनी. इथे असणार पोटेन्शियोमीटरचं वायर, पण मी ज्या पद्धतीने सांगितलं होतं की पोटेन्शियोमीटरचं वायर हे असं काढतात, याच्या मागे काहीच उद्देश नाही, फक्त ही वायर लेंदी आहे असं सांगायचं. म्हणजे हे इथून इथपर्यंत ही पोटेन्शियोमीटरची वायर आहे, आणि हे असंच असतं इन्स्ट्रुमेंट, की इथं स्केल असते आणि हे असंच मेजर केलं जातं. कारण वायरची लेंथ किती असणार आहे पोटेन्शियोमीटरच्या, 2 मीटर टू 10 मीटर. हे जर लिहिलेलं नसेल तुमच्या नोट्समध्ये तर लिहून घेऊ शकता, किंवा नोट्समध्ये असू पण शकतं. पोटेन्शियोमीटरची जी वायरची लेंथ असायला पाहिजे 2 मीटर टू 10 मीटर असते. त्याच्यामुळे ही वायर अशी फिट केलेली आहे. मग समजा हा इथला पॉइंट आहे ए, हा पॉइंट असणार बी. कनेक्शन कसे आहेत पहा याच्यामध्ये. इथे आहे हे ईएमएफ ऑफ सेल, इथे असणार स्विच असणार, इथे स्विच असणार, आणि त्याच्यानंतर इथे पहा, लक्ष द्या की इथून इथपर्यंत याच्यामध्ये आपल्याला ज्या मेजर करायचं बॅटरी ती आपण अशी अपोजिट जोडणार आहोत. लक्षात घ्या, मला डायग्राम करून घेऊ द्या पूर्ण. इथे असणार स्विच एक अजून, आणि इथे असणार गॅल्व्हनोमीटर, आणि ही असणार आपली स्लाइडिंग की. स्लाइडिंग की कशाला म्हणतो ते माहिती आहे तुम्हाला, जी स्लाइड करता येते आपल्याला अलॉन्ग द वायर. तर अभी करने का क्या सर, क्या फाइंड करने का है, क्या अभी डायग्राम में क्या दिया है. हे ईएमएफ म्हणजे आपण बाहेरचा लावणारा सोर्स, ज्याची बॅटरी लावायची, आपण बॅटरी लावणार आहोत 5 व्होल्ट 10 व्होल्ट, आणि सर्वात चांगलं केव्हा राहील जी बॅटरी 12 व्होल्ट, असं नाहीये काही, पण समजा आपण 12 व्होल्टची बॅटरी कनेक्ट केली. ओके सर, मग तुम्हाला जर ज्या सेलचा ईएमएफ फाइंड करायचंय ती सेल कुठे जोडणार, ज्या सेलचा ईएमएफ फाइंड करायचा आहे ती सेल कुठे जोडणार सर, ती सेल मी इथं जोडलेली आहे, आणि त्याला आपण E1 असं नाव दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड करायचंय, युझिंग द पोटेन्शियोमीटर. असा जर क्वेश्चन पडलाच, पडायला नसायला पाहिजे पण पडलाच, तर कशाची व्हॅल्यू काढायचे, E1. आपल्याला काय माहिती आहे, हे एक्सटर्नल, हे तर माहिती आहे. एक्सटर्नल रेजिस्टन्स जर असेल, म्हणजे सर्किटच्या बाहेर एक्सटर्नल रेजिस्टन्स ऑलवेजच असतो, आणि तो असा डिनोट केला जातो, याला रिओस्टॅट रेजिस्टन्स म्हणतात, जेणेकरून आपल्याला ती व्हॅल्यू चेंज करता येईल. नाउ construction is complete. We are discussing uses of potentiometer. In that, first is to measure the EMF of cell, and construction part is done. काय काय आहे, EMF नोन असलेला स्विच आहे, RH आहे, बी. कंस्ट्रक्शन पहा, बोर्डामध्ये असं डायरेक्ट लिहायचं, ई म्हणजे हे आहे, के डॅश इज अ स्लाइडिंग की, जी इज अ गॅल्व्हनोमीटर, K1 E1 या सर्व व्हॅल्यू आपण लिहिलेल्या आहेत. नाउ हाऊ टू फाइंड द ईएमएफ ऑफ सेल. आता ज्या पद्धतीने सांगितलं होतं मी की मेजर प्रिन्सिपल जे आहे पोटेन्शियोमीटरचं ते लक्षात राहिलं पाहिजे. आपण असं पाहिलंय की पोटेन्शियोमीटर पर युनिट लेंथ के इज अ कॉन्स्टंट. नाव जेव्हा समजा मी इथे काहीतरी, समजा हे पॉइंट इथेच घेऊ, आपल्याला दाखवायला सोपं जाईल. आधी पॉइंट इथे कनेक्ट केला, हे सर्व स्विच चालू केलेत, आणि मी गॅल्व्हनोमीटर मध्ये करंट मेजर केला. गॅल्व्हनोमीटर मध्ये काय मेजर केला, करंट मेजर केला, काहीतरी आला 2 अँपिअर आला. परत इकडे मेजर केलं, थोडासा कमी झाला, 1 अँपिअर आला.
आणि परत एका पॉइंटला मी इथे आलं जिथे गॅल्व्हनोमीटर मध्ये करंट 0 अँपियर दाखवलेला आहे, ती पॉइंट मी तो पॉइंट डी घेतला आणि मेजर्ड लेंथ इज L1, where we placed a sliding key that is a K dash where shows the galvanometer current shows the 0 current. What is the meaning of that? गॅल्व्हनोमीटर मध्ये करंट 0 आहे म्हणजे या अप्पर वायर मध्ये करंट 0 आहे. आता आपण असं पाहिलंय जेव्हा या सर्किट मध्ये करंट जेव्हा 0 असतो तेव्हा काय होतं, या दोन पॉइंटचं पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू ईएमएफ ऑफ सेल. चमकलं का पहा? हेच मी पाठ करून घेतोय 2 दिवस झाले की या दोन पॉइंट मधलं जे पोटेन्शियल डिफरन्स असायला पाहिजे तेवढंच पोटेन्शियल डिफरन्स E1 मध्ये असलं पाहिजे. हे फक्त पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल लक्षात असणाऱ्यालाच समजेल. चमक्या? व्हेरी गुड. सबको चमक्या का बरी? चलो रिप्ले फास्ट. ओके राईट. अरे असे सर्वजण प्रायव्हेट करतायत, ते कोणाला कळत नसेल की पब्लिक मध्ये जरा पब्लिकली मेसेज येऊ द्या की तुमचे. हे काय वन्स अगेन म्हणजे काही शोला बसलाय का? नेमकं डाऊट विचार काय नेमकं वन्स अगेन हे काय? हे वन्स अगेन म्हणजे नीट व्यवस्थित विचारायचं काय म्हणजे अडचण आहे ते. ओके लक्षात घ्या की जिथे गॅल्व्हनोमीटरचा करंट 0 आला, गॅल्व्हनोमीटरचा करंट 0 आला याचा अर्थ या ब्रँच मध्ये करंट 0 असला पाहिजे. आणि या ब्रँच मध्ये करंट 0 केव्हा असतो? जेव्हा हे पोटेन्शियल आणि हे पोटेन्शियल इक्वल असतं. कारण हे अपोजिट करणारे, हे करंट नेणारे, दोघांचं बरोबर इकडून समजा ह्यानं -10 लावलं, इकडून +10 लावलं, दोघांचं पोटेन्शियल एकमेकांना कॅन्सल करेन and current through galvanometer is 0. Or I can simply say that याच्यामध्ये E1 जो EMF आहे, E1 is potential difference between 2 points, that is AD, potential difference across the point D1, right? So याच्यामध्ये लक्षात घ्या की हे कसं फाइंड करायचं. मी जर असं म्हटलं पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे पोटेन्शियल पर युनिट लेंथ आहे आणि समजा 5 व्होल्ट पर मीटर हा पोटेन्शियल ग्रेडियंट आहे, 5 व्होल्ट पर मीटर. क्वेश्चन विचारतोय मी, लक्ष द्यायचंय. तर 3 मीटर वायर मध्ये किती पोटेन्शियल असणार? 3 मीटर वायर मध्ये किती पोटेन्शियल असणार? जरी पहिलीचा क्वेश्चन जरी वाटत असेल तरी आन्सर करायचंय. याच आन्सरनेच क्वेश्चन क्लिअर होतील, कन्सेप्ट क्लिअर होतील छोट्या छोट्याच क्वेश्चन मुळे. If a potential gradient of the wire is a 5 volt per meter, therefore potential drop across a wire in 3 meter is 5 into 3, 15 meter. Right? Okay. Right. 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 So potential dropped across length of VAD is length of AD and a potential gradient, that is a potential per unit length, or simply we can write the formula L1 into K, where L1 is, we will say, balancing length for EMF. L1 ला काय लिहिलं मी? बॅलन्सिंग लेंथ ऑफ EMF आणि इंटू पोटेन्शियल ग्रेडियंट दॅट इज के. देअरफॉर E1 आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो, म्हणजे ह्या बॅटरीचं EMF कसं कॅल्क्युलेट करू शकतो? हे बॅलन्सिंग लेंथ फाइंड करायची. बॅलन्सिंग लेंथ कशी फाइंड केली? जेव्हा करंट गॅल्व्हनोमीटर मध्ये 0 असेल तेव्हा हा बॅलन्स्ड पॉइंट असेल आणि मग L1 इंटू या पोटेन्शियोमीटर वायरचा पोटेन्शियल ग्रेडियंट के. तो कसा काढायचा? हे 2 पॉइंट मधलं पोटेन्शियल माहितीच असतं आपल्याला, टोटल पोटेन्शियल ड्रॉप आणि टोटल लेंथ पण माहिती असते, म्हणजे हे कॅल्क्युलेट करणं काही अवघड नाहीये. मग फॉर्म्युला काय येणार? L1 into K. राईट डाऊन. तुमच्याकडे लिहिलेलंच आहे वाटतं, मला वाटतंय
2 पॉइंट होते त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. कन्सेप्ट क्लिअर झाला का? काय काय म्हणताय मला लक्ष नाही माझं. पंधरा मीटर नाही रे, 15 व्होल्ट, 15 मीटर नाही, ते पोटेन्शियल आहे. राईट 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 मी पाहिलं नव्हतं ते 15 मीटर लिहिलं ते. आय सिग्मा L1 हे काय आहे? आता रामायण झालं परत विचारलं आपण सर रामा सीताची कोण होती, त्याच्यासारखं झालं. एवढा वेळ बोंबलून सांगतोय की सिग्मा म्हणजे सिग्मा कुठं आहे, पण इथं हे के म्हणजे काय आहे याच्यामध्ये? सिग्मा म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट आहे, सॉरी के म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट आहे आणि हे L1 आहे. सो याच्यामध्ये तुम्ही काय लिहू शकता, हे L1 ला L1, हे L1 ला L1 आणि के चा फॉर्म्युला मी काय सांगितला होता, I इंटू सिग्मा. आताच कॅल्क्युलेट केला होता जे पोटेन्शियल ग्रेडियंटला लिहिलंय त्यांनी I इंटू सिग्मा. तुमच्या नोट्स मध्ये असा एक फॉर्म्युला दिलाय. राईट. हे काय लगेच हे काय सरनं तर हे शिकवलंच नाही, सर शिकवतच नाहीत, हे काय आहे, हे काय आहे, नवीनच आहे, अरे बापरे काय काहीतरी सांगितलं सरनं. के इज इक्वल टू I इंटू सिग्मा 10 वेळेस फॉर्म्युला कळाला होता, आपल्याला सांगितला होता. नाही सुधारणार. ओके चलो, कारण सरच सुधरत नाहीत, सरच शिकवत नाहीत. ओके नो प्रॉब्लेम. सो पहिला यूज कळला, नक्की कळला. टू फाइंड द EMF ऑफ सोइल कसं काढायचंय, EMF इथं कनेक्ट करायचंय. मग तुमच्या नोट्स मध्ये असं लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे की दिस बॅटरी शुड बी कनेक्टेड. कशी कनेक्ट असली पाहिजे? पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ दिस बॅटरी, व्हेरी इंपॉर्टंट पॉईंट, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ दिस बॅटरी शुड बी कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ दिस बॅटरी. तेव्हाच ते करंट अपोजिट करतील आणि तेव्हाच आपल्याला बॅलन्सिंग पॉईंट भेटेल. जर मी याच ठिकाणी जर अशी बॅटरी लावली असती, निगेटिव्ह पॉईंट इकडे पॉझिटिव्ह पॉईंट इकडे, हा करंट आणि याला मदत केला असता आणि त्याच्यामध्ये करंट केव्हाच झिरो झाला नसता. आणि हे केस बाय केस आपण डिस्कस केलेलं आहे. ओके. आणि नोट्स मध्ये तुमच्याकडे व्यवस्थित लिहून सुद्धा दिलेलं आहे. वी विल स्टार्ट टू डन. ओके. Write down the problem. Potential gradient of potentiometer wire. तुम्ही डायरेक्ट के लिहू शकता. है क्या हो रहा है. Potential gradient of potentiometer wire is equal to, पाणी संपले रे, पाणी संपले. पाणी संपले की अवघड होतं. पाणी असले की बरं जातं थोडस, विदाउट पाणी लय अवघड आहे. हा तुम्हाला माहिती असेल की बिना पाण्याचं कसं होते ते, त्याच्यामुळे पाणी असले की बरं असतं. ओके चल, राईट इट डाऊन. म्हणजे प्यायला पाणी म्हणतोय रे. अरे प्यायला म्हणजे ड्रिंकिंग वॉटर. आय एम टॉकिंग अबाउट द ड्रिंकिंग वॉटर. आय डोंट नो व्हॉट यू आर थिंकिंग. ओके चलो. सो पोटेन्शियल ग्रेडियंट ऑफ पोटेन्शियोमीटर वायर इज इक्वल टू 30 व्होल्ट पर मीटर. Potential gradient of a potentiometer wire is equal to 30 व्होल्ट पर मीटर. काही जणांनी एकदम शॉर्ट लिहिलं त्याला K is equal to direct. If balancing length is 150 centimeter. If balancing length is 150 centimeter for EMF, then find out the EMF of cell. काही जणांनी त्यांना पण शॉर्टकट मध्ये लिहिलं, L1 इज इक्वल टू 150 सेंटीमीटर लिहिलं आणि E1 काढा असा डायरेक्ट क्वेश्चन लिहिला आणि E1 ची व्हॅल्यू पण काढली. व्हेरी गुड.
अरे कोण आहेत हे फास्ट धुवाधार? पब्लिक करा रे, पब्लिक पब्लिक. असे प्रायव्हेट मेसेज करून फक्त आपल्याला मजा येईल, सर्वांना आलं पाहिजे. कैसे कराल? ओके, कसं कराल? के ची व्हॅल्यू दिली, L1 ची व्हॅल्यू दिली. काय फॉर्म्युला आहे? E1 इज इक्वल टू के इंटू L1, L1 इंटू के. राईट. झालं. ओके. नको रे, माझ्याबद्दल तू काय सांगणार आहेस? माझ्याबद्दल मला गोष्टी भरपूर माहिती आहेत की. अरे 45,000 कसं आलं नागेश? 150 सेंटीमीटर सांगितले मी, 4,500 लिहिलं नागेशने. पहा, के इज इक्वल टू दिलेला आहे आपल्याला. के किती दिलं? 30 व्होल्ट पर मीटर. आणि त्याच्यानंतर L1 इज इक्वल टू 150 सेंटीमीटर आहे. इथं मीटर आहे, हे सेंटीमीटर आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे होती. 1.5 मीटर येणार लेंथ. Therefore E1 is equal to K into L1, 30 into 1.5 हे येणार 45 व्होल्ट. EMF ऑफ सेल इज 45 व्होल्ट. ओके, मग एवढं सोपं आहे वाटतंय, येईल वाटतंय बुवा, काहीतरी टार्गेट दिसतंय याच्यामध्ये. माझ्या आईने मोदीला म्हटलंय शुभमला फिजिक्स जमत नव्हतं, पण आता खूप जास्त येत आहे. त्यावर मोदी म्हणले शुभम नक्कीच स्टुडंट असं. अरे बाप रे, मोदीनं म्हटलं असं? व्हेरी गुड, व्हेरी गुड. आय विल टेक अ स्क्रीनशॉट ऑफ धिस. स्क्रीनशॉट कशी घ्यायची? म्हणजे खूप चांगली कमेंट आलेली आहे. तुम्ही पब्लिकली अशा भारी कमेंट करत जा रे, मला खूप भारी वाटेल याच्यामध्ये. ठीक आहे, काहीतरीच असतं बाबा तुमचं. ओके चलो, कुठे गेली मीटिंग? कुठे गेली आपली? ओके चलो. एक विद्यार्थी आहे आपल्याकडे, की असं झालं की त्याला कमी स्कोर येत होता फिजिक्स मध्ये, पण आता अचानक चांगले यायला लागले. म्हणजे आधी त्याला फिजिक्स अवघड जात होतं, म्हणे जमत नव्हतं, पण आता स्कोर जास्त व्हायला लागला म्हणे. मग त्यावर त्याच्या आईने कोणातरी पर्सनॅलिटी, खूप मोठी पर्सनॅलिटी आहे, मला नाही कळलं ते, त्यांना सांगितलं की आता फिजिक्सचा खोर खूप चांगला येतोय. म्हणजे जर समजा तुम्हाला जर एक्झाम्पल द्यायचं असेल, एक शुभम नावाची व्यक्ती आहे, मग काय झालं, उगा एक्झाम्पल, हे रिलेटेबल नाहीये, फक्त इमॅजिनरी नाव आहेत. ठीक आहे. सो समजा शुभमच्या आईने एखाद्या व्यक्तीला सांगितलं की बाबा आधी फिजिक्स जमत नव्हतं, आता फिजिक्स मध्ये खूप चांगले मार्क यायला लागले शुभमला. समजा इमॅजिनरी व्यक्ती, कोण इमॅजिनरी व्यक्ती घ्या, मोदी घ्या. ठीक आहे. तर असं मोदीला सांगितलं, तर त्यावर मोदी म्हटले, म्हणजे इमॅजिनरी आहे याचा निव्वळ कुठेही असा संबंध नाहीये, असेल तर तो निव्वळ केवळ योगायोग म्हणावा. या गोष्टीतील सर्व पात्र काल्पनिक आहेत. सो मोदीने काय म्हटलं की तुमचा स्टुडंट म्हणजे शुभम नक्कीच स्वर्गेकर सरकडे असला पाहिजे, किंवा स्वर्गेकर सरचा स्टुडंट असला पाहिजे, असं मोदीनं म्हटलेलं आहे. ओके, सो ठीक आहे. नाही नाही, काहीच नाही, युअर 100% राईट. ओके, तर हे डन झालं. चल, तर काय मस्करी करता माझे काय माहिती तुम्ही, जाऊ द्या बाबा. ओके चल, ओके चलो ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम लिहा, नेक्स्ट प्रॉब्लेम लिहा, नेक्स्ट प्रॉब्लेम लिहा. पोटेन्शियल ग्रेडियंट ऑफ वायर इज, लिहा, पोटेंशियल ग्रेडियंट ऑफ वायर इज 0.04 वोल्ट पर मीटर. फैन फॉलोइंग हमारी बढ़ रही है. तसं फॅन बिन काय नाही, आपले स्टुडंट आहात तुम्ही. फॅन फॅन काय,
चलो, पोटेंशियल ग्रेडियंट ऑफ वायर इज 0.04. Then internal resistance of cell whose EMF, लिहा आधी लिहा, क्वेश्चन लिहा. Potential gradient of wire is 0.04 volt per meter. Then internal resistance of cell, लिहा, internal resistance of cell whose EMF is to be measured. Internal resistance of cell whose EMF is to be measured, whose EMF is to be measured, is to be measured, is 5 ohm, is 5 ohm. ओमकार सोबत पण सेम झालंय. बर, ओके. तर याच्यामध्ये 5 ओहम इंटरनल रेजिस्टन्स, बॅलन्सिंग लेंथ फॉर गिवन सेल. बॅलन्सिंग लेंथ म्हणल्यावर मी L1 लिहिणार डायरेक्ट. बॅलन्सिंग, तुम्ही आधी प्रॉब्लेम लिहायचा, वर्ड मध्ये प्रॉब्लेम लिहायचे. लिहा, मुस्कुराने, चल चल चल, ठीक आहे. 0.04 व्होल्ट मीटर पोटेंशियल ग्रेडियंट, internal resistance whose EMF is to be measured is 5 ohm. Balancing length of L1 is 25 centimeter is given. Then we have to find out the EMF of a cell. Find out EMF of cell. Balancing length of EMF is balancing length of EMF is 25 centimeter. Balancing length of EMF is 25 centimeter. Then find out EMF of cell. झालं झालं. Then find out, झालं 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 झालं. Find out EMF of cell. आता मी डायग्रामने तुम्हाला व्यवस्थित सांगतो की इथं मला काय मुद्दा काय सांगायचा आहे, माझा पॉइंट काय आहे. आपल्याला दिलेली इन्फॉर्मेशन तर आपण लिहिली, आपण फॉर्म्युला लिहिला असता. फॉर्म्युला काय लिहिला असता की E1 इज इक्वल टू, जो आहे माहिती, L1 इंटू के. L1 इंटू के डायरेक्ट. याच्यामध्ये आपल्याला RE ची गरजच नाही. ओके. मग इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल आहे सर. इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल आम्हाला कन्सेप्ट समजलाय. तुम्ही इथं जर बॅटरी लावली होती, त्याच्यामध्ये इथं जर इंटरनल रेजिस्टन्स असेल बॅटरीचा, आणि इथे जर बॅलन्सिंग पॉइंट असेल, हा जर गॅल्व्हनोमीटर असेल, ही जर पोटेन्शिओमीटरची वायर असेल, तर यामध्ये काय होऊ शकतं, यामध्ये काय होऊ शकतं, काही फरक पडेल का? जरी बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स असेल, जरी बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स असेल, तरी सुद्धा मेजरमेंट किंवा बॅलन्सिंग लेंथ डज नॉट अफेक्ट. बिकॉज काय रिझन? द करंट थ्रू अप्पर वायर इज 0. याच्यामधून करंटच किती चाललाय? 0 चाललाय. मग करंटच 0 असेल तर इथं 10 रेजिस्टन्स जरी लावले तर ते 10 रेजिस्टन्सला पोटेन्शियल खायला भेटणारच नाहीये. V इज इक्वल टू IR. हा रेजिस्टन्स केव्हा प्रॉब्लेम करेल? जेव्हा I इज इक्वल टू काहीतरी असेल. I इज इक्वल टू 0 आहे, म्हणून हा इंटरनल रेजिस्टन्स आपल्याला काही प्रॉब्लेम करून घेणार नाही. त्यामुळे कपाळावर लिहून घ्यायचं वहीच्या, स्टार देऊन, व्हाईल मेजरिंग EMF ऑफ सेल. लिहून घ्या, while measuring EMF of cell, while measuring EMF of cell,
while measuring EMF of cell, internal resistance does not affect balancing length. Internal resistance does not. अरे 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 आदि लिहा रे आपको you should always smile from the you know rest of it. ओके, अशी फेक स्माइल ही अशी नाही द्यायची. मस्त हसायचं, हसायला टेन्शन घेऊन काही जण बघा म्हणजे असं हसतात सुद्धा कामासारखं, असं असं मनसोक्त असं हसलं की आपलं कसं स्ट्रेस रिलीज झालं पाहिजे एकदम, आहे का नाही. म्हणतात की तुम्ही म्हणजे इंग्लिश मध्ये सेंटेन्स आहे, मग कन्वर्ट करून सांगतोय तुम्हाला की हॅप्पी माणसं हसतात, पण मला तसं वाटत नाही, हसणारी माणसं हॅप्पी असतात असं वाटतं मला तरी. ओके, सो राईट इट डाऊन. जाऊ द्या ते कुठं काय जातोय मी. ओके चलो, ते जरा बाकीचे पुस्तक वाचायला लागली की असलं काहीतरी होतं. वाईल मेजरिंग EMF ऑफ सेल, इंटरनल रेजिस्टन्स डज नॉट अफेक्ट द बॅलन्सिंग लेंथ. नोट करून घेतलं आपण. नाही रे, पाणी संपले त्याच्यामुळे जरा हे झालं, पाणी संपले. ओके, while measuring EMF of cell, internal resistance does not affect balancing length. While measuring EMF of cell, internal resistance does not affect balancing length. Now, या RA ची व्हॅल्यू आपल्याला काही कामाची नाही. आपण डायरेक्ट L1 25 सेंटीमीटर, आता जी पहिल्या प्रॉब्लेम मध्ये मिस्टेक केली असाल ते दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये नक्कीच तुम्ही सुधारली असेल असं अपेक्षा करूया. की हे सेंटीमीटर आहे, इथं मीटर मध्ये पाहिजे, म्हणजे 0.25 असलं पाहिजे इंटू 0.04 असलं पाहिजे. हा गुणाकार हे येतो 100 आणि डेसिमल पॉइंट आफ्टर 4 डिजिट, दॅट इज 1 2 3 4 व्होल्ट. राईट आहे का पहा बरं. खूप कमी आलंय का? नाही, ठीक आहे, खूप कमी येऊ द्या, जास्त येऊ द्या, आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायची होती. E1 इज इक्वल टू 0.01 व्होल्ट. ओके, आय थिंक वी आर डन विथ टुडेज लेक्चर. तसं नसते रे मंगेश. काय एकच, काय झालंय एकच, काय आहे हे? नाही रे, कसं असतंय शेजारी पाजारी. ठीक आहे, क्लास पण मिस होईल ना आपला, त्याच्यामुळे क्लास साठी थांबलो. आता क्लास संपले की आपापल्या घरी जाऊन, आहे का नाही. अरे शुभम, तुझे डाऊट आले नाहीत रे मला, तू कुठे सेंड केलेस नेमके? शुभम, तुझे डाऊट मला आले नाहीत, तू कुठे सेंड केलाय नेमके? ओके, सो टुडे या लेक्चर पर्यंत आपण डन आहे आजचा पार्ट. काही जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही थांबून विचारू शकता. आपण नेक्स्ट लेक्चरला पुढचे याच्यामध्ये सर सगळे प्रायव्हेट मेसेज. हा ओके, आपणच सुरुवात केली ना. ओके चलो, काय म्हणतोय व्हॉट्सअपवर नाही रे. व्हॉट्सअपवर बघ की मला मेसेज, मी व्हॉट्सअपचा डायरेक्ट मोबाईल दाखवतो तुला वाटलं तर. मला मेसेज आला नाही. तो एक्स्ट्रा ग्रुपवर पण पोस्ट करू शकतो मला जर प्रायव्हेट मेसेज येत नसेल तर, त्याच्यामुळे. आणि आज पहा काय काय पाहिलेलं आहे आपण की पोटेन्शियोमीटर, त्याच्यामध्ये पोटेन्शियल ग्रेडियंट खूप महत्वाचं. आणि त्याच्यामध्ये पोटेन्शियोमीटरच्या युजेस मध्ये आपल्याला टोटल 3 युजेस पाहिजेत. त्याच्यामध्ये पहिला यूज आपण डिस्कस केलेला आहे टू फाइंड आउट द EMF ऑफ सेल. बाकीचे 2 युजेस आपण येणाऱ्या लेक्चर मध्ये डिस्कस करूया. हॅव अ ग्रेट डे, हॅव अ नाईस डे. ओके, 9:15 पर्यंत का? 9:15 अडचण वगैरे विचारू शकता ना तुम्ही. 9 पर्यंत काय प्रॉब्लेम आहे, आपण 1 तास लेक्चर ठेवलंय. अडचण वगैरे थांबून तुम्ही विचारू शकता काय अडचण वगैरे असल्यावर. आणि मी 5:30 ला येतो रे इथे. 5:30 ते 9 कंटिन्यू बडबड चालू आहे. जर खापराचं असलं तर फुटून गेला असतं, पण सध्या तरी आहे. ओके, सो आय थिंक क्लिअर आहे सर्वांना. ओके चलो, बाय एव्हरीवन. उद्या भेटूया. याच्यावरती प्रॉब्लेम सर्वांनी सॉल्व्ह करायचे. पोटेन्शियोमीटरचे आता एकदाच
तुम्हाला येणार नाही पूर्ण युजेस, पण जिथे जिथे पोटेन्शियल ग्रॅडियंट वगैरे जे प्रॉब्लेम पाहिलेत तर ते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचे. ओके, चलो, ऑल क्लिअर. बाबा एव्हरीवन, हॅव अ ग्रेट डे. आणि जर काही डाऊट असतील, हा 5:40 नक्कीच मंगेश, 5:40 आपलं मॉर्निंग लेक्चर चालू आहे, त्यावेळेस आपण भेटूया. ओके, चलो, बाय एव्हरीवन, बाय.